हॅलो नमस्कार. तर आज आपण नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, ही उडीद डाळ 1 चमचा भिजत घातलेली आहे. तर आता चला तर आपण रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम कढईवरती गॅसवरती कढई ठेवून तेल तापवायला ठेवून मी एक मूठ जे शेंगदाणे आहेत ते तळायला टाकलेले आहेत. आपण हे आता हे शेंगदाणे छान खरपूस तळून घेऊयात. शेंगदाणे एकदम मस्त तळून झालेले आहेत. आता आपण मोहरी आणि जिरं टाकून घेऊयात. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. पत्ता टाकून झाल्यानंतर आपण मिरच्या टाकून घेऊयात. मिरची छान भाजून झाली. आता कांदा टाकूयात. हा कांदा सुद्धा छान थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांदा छान परतून झाला. आता हळद टाकली. सर्व साहित्य छान एकजीव करून भाजून घ्यायचं आपल्याला. आपण जी उडीद डाळ होती ती सुद्धा टाकलेली आहे. आपण रवा टाकून घेतलेला आहे, छान भाजून घेऊया. रवा मी आधीच तुपामध्ये छान लालसर भाजून घेतलेला होता, त्यामुळे आता आपण डायरेक्ट टाकला तरी चालू शकतो. आता आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत गरम केलेलं. जेवढं बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे. हा उपमा आपला तयार आहे, पण आपण 5 मिनटं आपण त्याला झाकण ठेवून हे करूयात. त्याच्यानंतर शेंगदाणे आणि लिंबू आणि कोथिंबीर टाकणार आहोत. आता 10 मिनटं वाफून तयार आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि आपण एक अर्ध लिंबू पिळूयात सगळीकडून. लिंबू पिळल्याने छान उपम्याला टेस्ट येते मस्त. हा आपला उपमा मस्त तयार आहे. नक्की ट्राय करा. मला रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.